पावसाळा आला की दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात आणि आता या सावटाखाली रायगडच्या टोळ गावचे ग्रामस्थ आहेत। 2005 साली गाव दरडग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलं। 20 वर्षात कुठल्याच उपाययोजना नाहीत। आम्ही मेल्यावर उपाययोजना करणार का असा संतप्त सवाल या ग्रामस्थांनी विचारलाय। माणगाव तालुक्यातील टोळ गावचे नागरिक गेली 20 वर्ष दरडीच्या सावटाखाली जगतायत। 2005 साली हे गाव संभाव्य दरडग्रस्त गाव म्हणून घोषित करण्यात आलं। मात्र गेल्या 20 वर्षात संरक्षणासाठी कुठलीच पावलं प्रशासनाने उचलली नाहीयेत किंवा पुनर्वसनासाठी कुठले प्रयत्न सुद्धा केलेले नाहीयेत। पावसाळा आला की इथल्या नागरिकांना नोटीस बजावण्यात येते, त्या पलीकडे मात्र काहीच होत नाही। 70 घरांच्या या गावातील नागरिक पावसाळ्यामध्ये जीव मुठीत धरून जगतायत। या ग्रामस्थांना अनेकदा आश्वासनं देण्यात आली, मात्र ती पूर्ण झालेली नाही। कार्यवाही शून्य आणि त्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। आम्ही मेल्यावर उपाययोजना करणार आहात का असा संतप्त सवाल ते करतायत। या 20 वर्षामध्ये 18 वर्षानंतर एखादा प्रशासनाचा व्यक्ती येतो, तो सांगतो की मी संरक्षण भिंताची आम्ही बाजू बांधू किंवा तुम्हाला शेड बांधू। पण ह्या शेड बांधण्यापासून संरक्षण भिंतापासून गेले 2 वर्ष प्रशासनाचा एकही व्यक्ती इथे येऊन कुठल्या प्रकारची अंमलबजावणी केली नाही, कुठल्या प्रकारचं दखल घेतलं नाही। आणि आता तुम्हाला ह्या दखल घेण्यासाठी जर अजूनपर्यंत वाटत नसेल तर तुम्ही आमच्या मृत्यूची वाट बघा, मगच तुम्हाला शांतता बसेल, असा हा माझा प्रशासनाला सवाल आहे। नोटीस घेऊन हातात येतात आणि बोलतात की बाहेर पडा, तर बाहेर तेव्हा कधी पडणार? आणि मग अशी स्थिती असल्यामुळे कुठे कोण जाण्याच्या मनस्थितीत नसतं, तरी सुद्धा मग इकडे तिकडे बघून शेवटी प्रत्येक जण घरातून जातच असतं। कोण मुंबईला तर कोण कोणाच्या घरी जातं, माहेरी जातं, अशी परिस्थिती आहे इथली।